देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात अध्यक्ष व सदस्यांची पदे अनेक महिन्यांपासून रिक्त असल्याने ग्राहकांच्या तक्रारींचा मोठा ढीग साचला असून आयोगाचे कामकाज जवळपास ठप्प झाले आहे। सध्या आयोगात सुमारे 8,744 प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे। पूर्णवेळ अध्यक्ष नसल्यामुळे नियमित सुनावण्या होत नसून गेल्या 4 महिन्यांपासून कामकाजावर गंभीर परिणाम झाला आहे। सध्या नाशिक जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष जळगावचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत। मात्र वाढत्या तक्रारी आणि दैनंदिन कामकाजामुळे प्रकरणे वेळेत निकाली काढणे कठीण होत आहे। या परिस्थितीमुळे ग्राहकांना न्याय मिळण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असून आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। बँकिंग, विमा, आरोग्य सेवा आणि रिअल इस्टेट संबंधी अनेक प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित आहेत। दरम्यान जिल्हा ग्राहक न्यायालय बार असोसिएशनच्या वकिलांनी शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडे निवेदन सादर करून आयोगात तातडीने कायमस्वरूपी अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे।